आमच्या शरीराला सात्विक शुद्धता देणारं असे असंख्य मल्टीव्हिटॅमिन युक्त असे हे प्रोडक्ट आहे मित्रांनो. सृष्टीमध्ये 72% पाणी आहे, बरोबर आहे. सृष्टीमध्ये काय कुठेही गोर मारा काही ना काही प्रमाणात पाणी लागतं का नाही लागतं. तसं शरीराला कुठेही कट बसला रक्त येतं का नाही येतं. शरीरामध्ये पण 70% पाणी आहे म्हणजे रक्त आहे आणि उरलेलं सगळं पृथ्वी जड तत्व आहे. ओके, तर हे जे रक्त आहे आमच्या शरीरातलं याला एक पीएच असतो, तो 7च्या खाली यायला नाही पाहिजे. ज्या वेळेला 7च्या खाली आमचा पीएच येतो त्यावेळेला आम्हाला व्हायरस किंवा असे काही आजार होतात. ओके, असंख्य आजार आम्हाला होतात कारण आमच्या रक्तावरच सगळे आजार अवलंबून आहेत. रक्तावर मीन्स रक्तात असणाऱ्या आमच्या सेल प्लाझ्मा, आमचे प्लाझ्मा आजारी पडतात. ओके, तर मित्रांनो आपल्या शरीराचा जो पीएच आहे तो आपल्याला मेंटेन पाहिजे. बघा ही एक पेशी आहे. ओके, त्या पेशीला स्वतःचं एक आवरण आहे, ह्या पेशीला स्वतःचे कपडे आहेत, बरोबर आहे. आता या पेशीमध्ये जसं तुमच्या शरीराचा एक शरीर आहे पण हृदय कुठं ठेवलाय आतमध्ये ठेवलाय, बरोबर आहे की नाही. तसं ह्या पेशीचा हृदय ह्याला न्यूक्लियस म्हणतात, हा आतमध्ये. हा ज्या वेळेला आजारी पडतो त्यावेळेला माणूस आजारी पडतो. ओके, तर ह्याची शुद्धता वाढवणं ह्या गोळीचं काम आहे. ह्या न्यूक्लियसला प्रोटेक्ट करणं ह्या गोळीचं काम आहे. हे एक स्ट्रक्चर आहे. ओके, नेक्स्ट, तर आपल्या शरीराचं एक पीएच आहे आणि हे पीएच जे आहे ओके मीन्स ऑक्सिजनेटेड सेल आपले किती चांगल्या प्रमाणात काम करतात त्याची शुद्धता आणि त्या सेलची क्वालिटी आणि क्वांटिटी वाढवण्याचं काम हे प्रोडक्ट करतं. पुढे चल. ओके, बघा इथे शरीरात सगळीकडे 70% आपल्या शरीरामध्ये पाणी आहे. हे अल्कलाईन पाहिजे. ओके, अल्कलाईन कसं, चल पुढे. आपण जे आहार घेतो हे सगळं आहार पूर्वीचं जे पाणी होतं आम्ही सगळे बघा तुम्ही हे जेवढे जुने लोक आहेत ना त्यातले आणि तुमच्यापैकी काही लोक आपण विहिरी. सर नेक्स्ट. ओके, ही गोळी काय देणार तुम्हाला, विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी, विटॅमिन डी, विटॅमिन ई, विटॅमिन ए टू झेड विटॅमिन झिंक. ओके, तुम्हाला इथून झिंक मिळणार, कॅल्शियम मिळणार, मॅग्नेशियम मिळणार, सोडियम मिळणार, पोटॅशियम मिळणार, फॉस्फरस मिळणार, कॉपर मिळणार, याच्यातून सगळे घटक तुम्हाला मिळणार. ही गोळी म्हणजे अशी एक गोळी तुम्हाला उपलब्ध करून दिली. आज भारतामध्ये ना मेडिकल सायन्स मध्ये अशी एक गोळी आहे ना ही गोळी तुम्हाला मेडिकल मध्ये मिळणार, हॉस्पिटल मध्ये मिळणार, ना एक भारताच्या 5000 कंपन्यांमध्ये मिळणार. एकमेव कंपनी आहे समर्थ सक्सेस लाईफ. या कंपनीमध्ये एकच गोळी तुमच्या 72,000 नाड्यांना शुद्ध करणारी एक गोळी मिळाली. इतकी खतरनाक गोळी आपण तयार. ही गोळी तुम्ही आर्थो घेताय, आर्थो घेताना वेदना कमी झाली पण सुजत जात नाहीये. ही गोळी त्याच्या जोडीला लावून टाका, तुमची सूज गायब होणार. तुम्हाला इन्फेक्शन झालंय, पायाला इन्फेक्शन झालंय, आता गँग्रीन होणार आहे. गँग्रीन पाय डॉक्टर कट करायला सांगणार आहे. डायबिटीसची गोळी तुम्ही दिलेली आहे, डायबाकेअर गोळी खाताय लोक पण गँग्रीन बरा होत नाहीये. ह्या गोळ्या त्याच्याबरोबर जोडून टाका, गँग्रीन बरा व्हायला मदत मिळणार. थोडं लक्षात येते का तुमच्या. ओके, एखाद्या माणसाला स्किन डिसीज झालाय, सोरायसिस झालाय, सोरायसिस. ओके, सगळं अंग एकदम असं सडलेलं झालं, बोट ठेवायला जागा नाहीये. तुम्ही त्याला स्टेम सेल देताय, 7 वंडर देताय, बाकी सगळं देताय पण त्याचं स्किन अजून 100% बरं होत नाहीये. ही गोळी त्याच्या जोडीला लावून टाका, सोरायसिस मुळापासून बरा होणार. किडनी फेल झालीये, डॉक्टर सांगतात आता डायलिसिस करावं लागेल. तुम्ही त्याला आपला औषधी बाकीचं सगळं काही दिलेलं पण त्या व्यक्तीला म्हणावा तसा रिझल्ट जाणवत नाहीये. गोळी चालू करून टाका त्याच्यासोबत, किडनी हळूहळू कामात यायला सुरुवात होईल. येते लक्षामध्ये. ही गोळी घ्यायला सुरुवात केली पहिल्या 3 दिवसात तुमच्या युरिनचा कलर चेंज होणार. पहिल्या 7 दिवसामध्ये तुमच्या स्किनचा कलर चेंज होताना बघायला मिळणार. मीन्स ही गोळी तुम्हाला लाईव्ह दाखवते, लाईव्ह. एखादी मुलगी आहे तरुण वयात येते, एखादा मुलगा आहे तरुण वयात येतो, लग्न करायचं पण चेहऱ्यावर फोडं आलेली आहे, स्किन आता पूर्ण सडलेली आहे त्याची, हार्मोन इम्बॅलन्स झालेले, सोबत देऊन टाका, काम 100% होणार. मुलं बाळा होण्यासाठी ती गोळी दिली आहे पण म्हणावा तसा रिझल्ट येत नाही. हार्मोन्स ठीक होत नाहीत, फायब्रॉइड जात नाहीत, पीसीओडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये. गोळी ही सोबत लावून टाका, रिझल्ट येणार. याच्या लक्षामध्ये. ओके, गरजेप्रमाणे सकाळ संध्याकाळ एक घेऊ शकता.
तुम्ही आम्ही नॉर्मल आहोत, आपल्याला आयुष्यात कधीच आजारी नाही पडायचं, आपण एक घेऊ शकतो. पण ज्याला मोठा आजार आहे, एखादा मोठा क्रॉनिक आजार आहे, त्याला सकाळ संध्याकाळ 2-2 देऊ शकता. एखाद्याचा खूपच मोठा आजार आहे, डॉक्टरांनी आता ह्या आजारामध्ये वाचण्याची शक्यताच नाही दिली, अशा वेळेला तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ पण देऊ शकता. ओके. नेक्स्ट काय काय बरं करू शकतं हे? डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम, ओके, सेक्च्युअल प्रॉब्लेम, लिव्हरचे प्रॉब्लेम, पीसीओडी, पीसीओएस म्हणजे स्त्रियांचे प्रॉब्लेम, गायनेक प्रॉब्लेम्स, ओके, हेअर लॉस, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी, रिकव्हरी फ्रॉम कॅन्सर म्हणजे कॅन्सर सारख्या आजारामध्ये गुरफटलेल्या माणसाला सुद्धा बाहेर यायला मदत करते. त्याचबरोबर डायबेटीज, शुगरचे प्रॉब्लेम 2 जातीचे असतात, टाईप 1, टाईप 2. टाईप 1 जो असतो हा जन्मतः घेऊन आलेला असतो. 25 वर्षाच्या आतमध्ये होणाऱ्या शुगरला टाईप 1 म्हणतात, ज्याच्यामध्ये पॅनक्रिया काम करत नाही, त्याला पॅनक्रियाटायटिस असं म्हटलं जातं. पॅनक्रियाच वर्क करत नाही आणि ही शुगर बरी करणारा माणूस अजून पैदा व्हायचा आहे, अजून झालेला नाही. पण समर्थ सचिवने आम्हाला पैदा केलंय की त्या माणसाला आपण आरोग्य द्यायचं काम करतोय. ओके. त्यानंतर